आज लय काम आहे बरं का. हा काय डुले हा आणि जरा काम करू लाग. लक्ष दे जरा शेतात. हा हा जाऊ दे जाऊ दे हा मर तिकडे जाऊ आवरा. अरे बघन बिगन तू नाही बघत कोण तुझे हा त्याचं लक्ष नाही बघ कसं ज्ञान घ्या चाललंय बोलत बोलत बोलत. आता आहे ना तू तिकडे काय चालली होती. रानात काम करायला जायचंय. हा ना आपलं काम तिकडे नाही आपलं काम इकडे आहे. इकडे आपलं का मी सांगतो तुला चल ना अरे तात्या मी लगेच त्यांच्या मागे नाही गेलो. जाऊ दे ना नंतर सांगायचं घरी खुरपं विसरले म्हणून घरी गेले होते आणि मग लगेच आले. तू एक आहे ना तुझं लय अवघड आहे बाबा. नाही, काय काहीतरी नाही सोपं असते माझे फक्त आतमध्ये चल ना पटकन चल लवकर. ये डुले इथे बस. आता बघितलं कोणाला दिसणार पण नाही आपण काय नाही. काय काम आहे सांग लवकर. मला तुला गुपित सांगायचंय. गुपित हा थोडं जवळ ये जरा. हा सांग. डुले म्हणजे ना आज आहे ना आजचा मुहूर्त लय चांगला आहे. कशाचा. मी ना वरती ना देवळा आहे ना पुजारी पण बोलून ठेवलाय. कशाला कशाला म्हणजे तुला कळणार का. अरे पुजारी बोलून ठेवलाय देवळा म्हणजे कशाची पूजा घालायची का तुला. नाही मग? आपल्या दोघांचं शुभमंगल सावधान. म्हणजे आज मुहूर्त लय चांगला आहे आपण लगीन करू डायरेक्ट आज. आज लगीन. आज लगीन. तू काय येडाबिडा झाला का काय जिलब्या. डुले आज लगीन म्हणजे काय. आज लगीन उद्या पोरं. डुले मग कसं आहे आपल्याला काहीच करता येत नाही. आपलं एवढं प्रेम आहे आपण नुसतं भेटतो बोलतो आणि पण काही तू काय येडा आहे काय. आज लगीन करायचं होतं बाप गेलाय तिकडे रानात मी इकडे लगीन करून घेऊ का. मग तुले लग्नाच्या आधी तू म्हणती तसं काही करायचं नाही. हा नाही करायचं मग काय. आणि मग त्यासाठी लग्न करू ना. पण तू काय येडाय का. घरी सांगायचं नाही का लगीन करतोय म्हणून. डुले लगीन झाले आपलं लगीन झालं ना घरच्यांना ऑटोमॅटिक कळणार आहे सगळं. असं थोडीच आहे बाबा. असं नाही घरी सांगायचं मग लगीन करायचं असं नाही करायचं. हे असे मग चल मग आज पुजारी बरोबर बोलवलेला आहे तिथं मी आज लगीन करू काय हा, व्हायचं? चल तू तात्याला सांग मग. हे लगीन झालं होतं त्यांना सांगू तू. लगीन झाल्यावर नाही बाबा. नाही, आजच लगीन करायचं होईल तू होईल. जिल्हा तू येडाबिडा झाला का काय. डोक्यावर पडलास काय तू जरा. हा मला नको काय सांगू नाही तर आज मला लगीन? दे. नाही नाही बाबा जिलब्या. नाही तर मग लगीन कर. जिलब्या तुझं तात्याने बघितलं ना. अरे चल. मला तात्यांच्या पुढे जाऊ चल डायरेक्ट तात्याला विचार तू हम्म. आणि आजच लगीन करायचं काय व्हायचं ते होते. चल चल हा चल विचार. माझ्या माग माग येत होती. कुठे गेली. कधीच झालं मी शोधतोय तिला. डुले ए डुले. व्हायचं ते होते डुले मी सांगणार आहे तात्यांना ते काय आणि लगीन करू आपण दोघं. तात्याने बघितलं बघू दे तात्यांना त्यांच्या समोर जाऊन सांगणार आपल्याला लगीन करायचे म्हणून. मी काय घाबरत नाही तात्याला. सांग. पटकन जाऊ माळ आणि वर देवळात जाऊन लगीन करून चल. हा, सांग. तात्या तात्या कुठं कुठं. लगीन तात्या लगीन लग्नाला जायचं होतं ना. डुले लग्नाला जायचं होतं का. इकडे बघ. तू कुठं होतीस. मी तुमच्या मागच चालत होते. याने मला माग वडलं. माझ्या मागं होतीस. हा मी पुढे चाललोय. काम आहेत शेतातले म्हणून तुला बघतोय. मागं पुढं दिसली नाही मला तू. मला हा म्हणला का आज लगीन करायचंय असं सांगत होता मला. लगीन हा लगीन पप्याचं लगीन आहे ना आज लग्नाला जायचं म्हणलं आज असं म्हणलो मी. पप्प्याचं लगीन आहे. हा. मग हिच्या संग काय बोलत होतास. लग्नाला वराड निघाले म्हणून विचारलं बा तुमच्या घरात येणार कोण लग्नाला. अरे पण हिच्या संग काय बोलत होतास तू. वराड निघाले लग्नाला येणार आहे का बाबा तुमच्या घरचं कोणी असं विचारत होतो मी. पण डुले मी पुढे चाललो होतो. तू मागं थांबलीस. पण जरा तर बघायचं होतच ना बाप पुढे चाललाय. मी नाही थांबले आणि ओढलं मला. यानं वडलं वय. हा तात्या मी नाही. मी तुमच्या सोबत चालले होते काम करायला. तात्या पुजारी आलेला आहे देवळा आम्हाला लगीन करायची. अरे तिथे शेतातली कामं पडली ती. तू त्याच्या संग लग्नाच्या गोष्टी ऐकत बसलीस होय. तोच म्हणत होता आज मुहूर्त चांगला आहे. अगं तो लाख म्हणल. तुला कळत नाही का मागं बघत बसली नुसतं. मी बघत कुठे बसली. मी म्हणले मला जायचंय. तात्या ओरडू नका तुम्ही तू शांत बस. आम्ही लगीन करणार आहे. अरे जरा लाज वाटली पाहिजे. शाळा शिकायचं वय तुमचं आणि लग्न करायला निघालात होय. जरा शिका सवरा मोठे व्हा की लग्नच करायचंय. हा अजून एवढे नाही तर तुम्हाला लग्नाचं सुचायला लागलं होय. शाळा कोणी शिकायची. हा अगं त्याला अक्कल नाही. तुला तर अक्कल होती ना. मी नको म्हणत होते. मी निघाले होते तो तुमच्या नको मागं. म्हणतोय. मी कुठे नाही म्हणले तेव्हा. मी नाही हा म्हणले त्याला. मी नको म्हणत होते. आणि तुला सांग. अभ्यास झाल्यावर मी भेटतो तुला. तू कुठं चालला. ते लग्नाला जायचे पप्याच्या मग नंतर मी येतो. जरा शाळा शिक. शाळेत ध्यान दे जरा. मास्तर काही हे शिकवत नाही तुला. हा हा अभ्यास कर जरा मोठा हो. हो हो अरे कशाला असले नखरे करतो. नाही करे नाही आणि चाल डुले शेतातली कामं सोडून ते ह्याच्या संग बोलत बसते होय. डुले, नंतर लग्न करू. हा काय बोलतो रे. चल आपली आणि मग आगर वळून बघू नको आता.